नमस्कार, मी सुनील हुसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सोलापूर। वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभिनव उपक्रमाअंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने जो विभिन्न कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं महाविद्यालय आणि सार्वजनिक ग्रंथालयांना सूचित केलेले आहे, त्या अंतर्गत सोलापूर जिल्ह्यामध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र पुणे व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय सोलापूर यांचे संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं। या उपक्रमामध्ये सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालय, शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालय यांच्यामध्ये हे जे विभिन्न कार्यक्रम होते, जसं टप्प्याटप्प्यानं आपण पाहिलं तर सुरुवातीचा टप्पा होता ग्रंथालयाची, महाविद्यालयातील असेल की शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालय असेल त्यांची साफसफाई करण्यात आली। नंतर 1 तारखेला सामूहिक वाचन प्रत्येक ठिकाणी घेण्यात आलेले आहे। नंतर ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले। त्यानंतर वाचक आणि लेखकाचा संवाद, विद्यार्थ्यांशी संवाद त्यामध्ये घडवण्यात आलेला आहे। आणि नंतर पुस्तकांना या दरम्यान विद्यार्थ्यांना पुस्तक वाचायला घरी दिलेले आहेत आणि त्या पुस्तकाचं त्या विद्यार्थ्यांनी परिशन स्वतःच्या अक्षरामध्ये त्यांनी लिहून आणले आणि त्याचं सुद्धा त्यांनी कथन केलं। ही सुद्धा स्पर्धा यामध्ये घेण्यात आलेली आहे। आणि हा जो वाचन संकल्प महाराष्ट्राच्या अंतर्गत विभिन्न कार्यक्रम घेतलेले आहे, या कार्यक्रमाला सोलापूर जिल्ह्यातील जवळपास 800-850 ग्रंथालयांनी भरघोस असा प्रतिसाद दिलेला आहे। गावातील विद्यार्थी असतील, नागरिक असतील, त्यांनी सुद्धा हिरिरीने यामध्ये सहभाग घेतला आणि प्रत्येक कार्यक्रमातून वाचन संस्कृतीचा जो उद्देश वाढवण्याचा उद्देश होता तो यातून असा सफल होण्याच्या दृष्टीने एक आशादायी चित्र यातून निर्माण झालेलं आहे। विशेषतः विद्यार्थी समोर ठेवून आणि ते महाविद्यालयातील विद्यार्थी समोर ठेवून हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। त्यामुळे या दरम्यान बऱ्याच कार्यालयामध्ये असतील किंवा ग्रंथालयामध्ये असतील विद्यार्थी नवीन सभासद झालेले आहेत आणि आता पुन्हा यातून जी स्पर्धा झालेली आहे त्या स्पर्धेतील विजेत्यांना दिनांक 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांना एक बक्षीस देऊन, सन्मानपत्र देऊन सगळ्यांना गौरवण्यात सुद्धा येणार आहे। म्हणजे एकूणच ही जी उपक्रम होता, हा एकूण उद्देश जो होता वाचन संस्कृती संवर्धनाचा, यात निश्चित या उपक्रमामध्ये बहुमोल असं योगदान या उपक्रमाला मिळालं। याबद्दल आम्ही या खात्याचे सन्माननीय मंत्री, सचिव, आमचे संचालक या सर्व मंडळीचे आम्ही या जिल्ह्याच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि असेच उपक्रम भविष्यात सुद्धा दरवर्षी आपण घेणारच आहोत, पण भविष्यात सुद्धा असे उपक्रम घेतल्यास आणि वाचन संस्कृतीमध्ये भर पडेल याचा आम्हाला विश्वास आहे। धन्यवाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच बहुजन आवाज न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।